नमस्कार मंडळी, आज आहे आमचा डे 3 सिडनीमध्ये आणि आत्ता सकाळचे 8:30 झालेत. आम्ही निघालो आहे रेडी होऊन सध्या तरी ब्रेकफास्ट करायला आणि तिथून मग बघू कसा काय प्लॅन होतो आहे. वेदर सध्या तरी पाऊस नाही पडत आहे बट थंडी आहे थोडीफार. सो आम्ही डिसाईड करू नंतर की काय कुठे काय जायचं आहे आफ्टर ब्रेकफास्ट. सो मंडळी आता आमचा ब्रेकफास्ट वगैरे करून झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे मॅनली बीचला. मॅनली बीचला जाण्यासाठी फेरीनी जावं लागतं. सो आम्ही आता इथे सर्क्युलर कीवरून फेरी पकडतो आहे आणि अराऊंड हाफ एन आवरची जर्नी असते फेरीने मॅनली बीचला जाण्यासाठी. ओके चलो. सो आता आम्ही मॅनली वॉर्फला उतरलो आहोत. इथे आहे उतरून आम्ही आता बाहेर पडलो आहे बट मॅनलीमध्ये पाऊस आहे. सो बघतो बीचवर जायला मिळतं आहे का. असं इथे फार सुंदर आहे, खूप प्रिटी आहे. ओके सो आता आम्ही आलो आहे मॅनली बीचला. पाऊस थँकफुली थांबला आहे आणि वेदर खूप छान आहे आता सध्या इथे. इथून आम्ही पूर्ण असं वॉक करत आलो. जास्त लांब नाही आहे वॉर्फपासून, हार्डली 5-7 मिनिट्स वॉकिंग आहे. आणि हे असं आहे मॅनली बीच. खूपच मस्त. ओ पाऊस परत सुरू झाला. आम्ही आता निघतो आहे मॅनली बीचवरून. एक हाफ एन आवर छोटासा वॉक केला अराउंड द बीच आणि आता मी निघालो आहे. ही खूप छान बिल्डिंग आहे. इथे हॉटेल आहे आय गेस. त्याचं लिहिलं आहे वरती हॉटेल स्टीव 1859 आणि हे खूप सुंदर बिल्डिंग्स आहेत इथे जस्ट ऑपोजिट द बीच. आणि हा वे जातो पुन्हा आपल्या वॉर्फकडे जिथे आपल्याला जायचं आहे आणि परत फेरी पकडायची आहे टू गो टू द सिटी. करेक्ट. तर मंडळी आता आम्ही मॅनलीवरून आलो आणि आम्ही परत सर्क्युलर कीला आलो आहे आणि आता अचानक ऊन आलेला आहे. सो काही ऑप्शन नाही आहे आता. स्वेटर आणि हे सगळं कॅरी केलं आहे सो घालावंच लागेल. बट एनिवे आता प्लॅन असा आहे की आम्ही चाललो आहोत ऑपेरा हाऊसजवळ. तिथे जाऊन छान फोटोज काढायला. तिथे आम्ही गेलोच नाही आल्यापासून. त्यानंतर लंच करू आणि मग नंतर बघू काय करायचं आहे. सो सर्क्युलर कीच्या इथूनच हा दिसतो सिडनी हार्बर ब्रिज. सो खूप फेमस ब्रिज आहे आणि हे आहे इकडे ऑपेरा हाऊस जे खूप सुंदर आहे, खूप मोठा आहे, खूप अवाढव्य आहे ॲक्च्युली. आता जवळ जाऊन बघतो.
सो हा जो आहे तो आहे सिडनीचा, इनफॅक्ट वर्ल्ड फेमस सिडनी हार्बर ब्रिज. आणि तुम्हाला दिसतंय की नाही मला माहीत नाही, मी तुम्हाला झूम इन करते. बट इथे छोटे छोटे वरती जे दिसत आहेत ते आहे लोक. सो इथे बेसिकली सिडनी हार्बर ब्रिज क्लाइंब एक असा प्रकार आहे ज्यात तुम्ही तो ब्रिज क्लाइंब करू शकता. सो तुम्ही जर इथे कधी आलात, तुमच्याकडे वेळ असेल आणि तुमच्या बजेटमध्ये असेल तर नक्की तो क्लाइंब करा. तिथून खूप छान व्ह्यू दिसतो. खूप ऑप्शन्स आहेत क्लाइंबचे. तुम्ही अख्खा ब्रिज क्रॉस करून जाऊ शकता किंवा हाफ वे करू शकता, जसे बरीच लोक करत आहेत. आणि साधारणपणे 3-3.5 तास लागतात या ओव्हरऑल पूर्ण एक्सपिरियन्ससाठी. खूप छान एक्सपिरियन्स आहे असं लोक म्हणतात. आम्ही अजून गेलो नाही आहोत कारण आम्ही ॲक्च्युली आमचं बुक केलं आहे क्लाइंब इव्हनिंगचं, कारण इव्हनिंगला सनसेटच्या वेळेला जरा व्ह्यू छान दिसेल असे एक्सपेक्टेशन्स आहेत. सो आम्ही संध्याकाळी जाणार आहोत. बट तुम्ही पण नक्की जर सिडनीला कधी आलात तर हे नक्की करा क्लाइंब, जर तुमच्या बजेट आणि टाईम फेवरेबल असेल तर. सो आम्ही आता फुल एक राऊंड मारला इथून, असं पाठवून फुल असं एक राऊंड मारून तुम्ही येऊ शकता. हार्डली टेक्स 5-7 मिनिट्स. हे असं आहे इथे. आणि आता आम्ही चाललो आहे काहीतरी लंच करायला. बट हाऊ ब्युटिफुल इज दिस. ऑल सेट फॉर द ब्रिज क्लाइंब. हे ते फेमस लोक, ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, एंटरप्रेन्योर्स जे आहेत आणि ज्यांनी क्लाइंब केलं आहे त्यांचे फोटोज आहेत. हॅलो एव्हरीवन. सो आता आम्ही सिडनी हार्बर ब्रिज क्लाइंब करून आलो आहोत फायनली. खूप इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. ओव्हरऑल 3 तास तर आरामात लागतातच. आमचं 3:15चं सेशन होतं. बट आय थिंक इनिशियल हाफ एन आवर त्यांचं पूर्ण ब्रीफिंग असतं. सेफ्टी किंवा त्याचं गेअर घालावे लागतं, हार्नेस करावं लागतं. प्लस आपण काही आपल्या गोष्टी नेऊ शकत नाही. यू कॅनॉट कॅरी युअर फोन, ज्वेलरी नाही घालू शकत. इवन हे इयरिंग्स मला काढून ठेवावे लागलेले. रिंग्स, ब्रेसलेट, एव्हरीथिंग ऑफ. त्यांचे लॉकर्स आहेत तिथे, सो यू कॅन कीप इट इन द लॉकर. बट फुल हे सेफ्टीने ती लोक करतात सगळं. आणि मग मी क्लाइंब स्टार्ट केलं. खूप छान वाटलं आणि ॲक्च्युली थँकफुली वेदर खूप फेवरेबल होतं. पाऊस दाखवलेला बट पाऊस नाही पडला, विच वॉज रिअली गुड. म्हणून आम्हाला क्लाइंब स्मूथली करता आलं. बट खूप छान फोटोज काढलेत मी. ऑफकोर्स टाकेन फोटोज डेफिनेटली. बट ते झाल्यानंतर आम्हाला असं सर्टिफिकेट मिळालं की क्लाइंबर सर्टिफिकेट हॅज सक्सेसफुली क्लाइंब टू द समिट ऑफ सिडनी हार्बर ब्रिज. आणि आजची तारीख 4 मे. सो हा एक नवीन एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी पण. आणि आम्ही खूप दमलो. ओव्हरऑल आम्ही आय थिंक 6ला सगळं संपलं, सगळं झालं. आणि आम्ही आता हॉटेलला आलो आहे कारण खूप दमलो आहे. बट आता परत आम्ही निघतो आहे बाहेर कारण इथे सिडनीमध्ये एक डार्लिंग हार्बर म्हणून एक प्लेस आहे. तिथे एव्हरी ऑल्टरनेट सॅटर्डेज रात्री 8:30 वाजता फायरवर्क्स होतात. सो ते बघायला आम्ही आता निघतोय अराउंड 10-15 मिनिटात. बट थोडं रिलॅक्स करायचं होतं म्हणून हॉटेलवर आलो आहे. बट या मी तुम्हाला दाखवेन ते आता फायरवर्क्स. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आहे आमचा डे 4 सिडनीमध्ये. आज लास्ट डे आहे. आम्ही आज निघतो आहे इव्हनिंगला आणि आत्ता सकाळचे साधारण 9-9:30 झालेत. आम्ही निघालो आहे चेकआउट वगैरे करून, बॅग्स रिसेप्शनवर ठेवून. तुम्ही मला ह्या अवतारात बघताय कारण मला थोडी सर्दी खोकला झाला आहे. इथे वातावरण जरा थंड आहे, सो जरा सर्दी आणि खोकला आहे. सो आय एम ऑल कवर्ड टुडे थंडीसाठी. बट एनिवे आत्ता आम्ही आलो आहे हाईड पार्कमध्ये. हे खूप सुंदर मोठं पार्क आहे. इथे दाखवते तुम्हाला. हे मस्त सुंदर असं पार्क आहे
आणि आम्ही असंच बघत होतो इंटरनेटवरती, तेव्हा आम्हाला कळलं की दिल चाहता है मूवीचं एक सॉन्ग जाने क्यों लोग प्यार करते हैं शूटिंग इथे झालेलं. सो आम्ही जस्ट राईट बघतोय कुठे आम्हाला तो स्पॉट मिळतोय का त्यांच्या गाण्यातून. सो आम्ही ते शोधतोय सध्या. सो आता आम्ही चाललो आहे सिडनी टॉवर यायला. बेसिकली हे एक हायेस्ट बिल्डिंग आहे सिडनीमध्ये आणि तिथे वरती ऑब्झर्वेटरी डेक आहे. तिथे जाऊन एक बर्ड्स आय व्ह्यू दिसतो सिटीचा. सो आम्ही तिथे चाललो आहे आता. तिकीट्स आम्ही ऑलरेडी ऑनलाईन बुक केली आहे. $33 पर पर्सन आम्हाला तिकीट पडली. इथं जातो वरती. ओके, सो सिडनीवरून येऊन झाले आता बरेच दिवस आणि मी हाईड पार्क आणि सिडनी टॉवरनंतर काही शूट नाही केलं कारण नंतर माझी तब्येत जरा जास्त खराब झाली आणि वेदर पण म्हणजे पाऊस पडायला लागला. सो इवन दो आम्ही फ्लाईट घेतलेली इव्हनिंगची कारण आम्ही प्लॅन केलं की तो दिवससुद्धा आम्ही फिरणार होतो, बट बिकॉज ऑफ ऑल दिस आम्ही ते सगळं नाही करू शकलो. सो आम्ही सिडनी टॉवर आहे नंतर इमिडिएटली हॉटेलला गेलो, लगेज पिक केलं आणि वी वेंट स्ट्रेट टू द एअरपोर्ट आणि बस आम्ही एअरपोर्टलाच बसून होतो. बट अदरवाईज जर तुम्ही असाल सिडनीमध्ये तर यू शुड डेफिनेटली चेक आउट सम म्युझियम्स. सिडनीमध्ये खूप छान म्युझियम्स आहे. आमचा ॲक्च्युली लास्ट डेचा प्लॅन होता म्युझियम्स कवर करायचा, बट ते नाही झालं अनफॉर्च्युनेटली. खूप फ्री म्युझियम्स आहे, हिस्ट्रीबद्दल आहे, खूप ॲनिमल्स आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दल आहे आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ते सगळं जाणून घेण्यात तर नक्की विजिट करा म्युझियम्सला. आणि आय थिंक दॅट इज इट. हा व्हिडिओ लास्ट ऑफ द सिडनी सिरीजमधला होता आणि आय होप यू ऑल एन्जॉयड वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.